सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. कविवर्य मोरोपंतांच्या आर्येमध्ये सुसंगतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. खरंच सज्जनांची संगती मिळणे हे जीवनात ईश्वरी वरदानच आहे. कारण ईश्वर प्राप्तीची आस असेल तर आपण कोणाच्या सहवासात राहतो हे खूप महत्वाचे आहे. कारण संगती संगदोषः, अर्थात जशी माणसाची संगती तसं त्याचे व्यक्तिमत्व घडत जाते. संत रविदास म्हणतात, साधू संगती पूजी भई, हो बस्तलई निर्मोल, सहज बल दिया लादी करी, चल्यो लहन पिव मोल. श्रोते हो, साधू या शब्दाची व्युत्पत्ती पाहिली तर हा शब्द ऋग्वेदात आणि अथर्ववेदात आढळतो आणि तिथे त्याचा अर्थ सरळ ध्येयाकडे नेणारा असा आहे. साधू म्हणजे साधनेचा मार्ग अवलंबणारा, अर्थात ज्याला साधू म्हणायचे त्याचे बाह्य वर्तन किंवा दिसणे इथे महत्वाचे नाहीच. खऱ्या साधूंना ओळखायचे कसे? संत रविदासांनी आपल्या दोह्यातून साधूचे आंतरिक गुण ओळखण्याच्या काही खुणा सांगितल्या आहेत. काळाच्या कसोटीवर जर हे गुण तपासले तर आजही साधूची ही लक्षणे आपल्याला मार्गदर्शक ठरतात. साधूचे पहिले लक्षण आहे सर्वांना समान वागणूक देणे. म्हणून रविदास म्हणतात, रविदास सोई साधू भलो, जौ रहई सदा निर्बैर, सुखदास समता गहई, सबनह मांगही खैर. खऱ्या साधूचा दुसरा गुण म्हणजे सत्यवचने असणारा आणि स्वतःबद्दल कोणत्याही प्रकारचे औडंबर न माजवणारा. कारण आपण नेहमी बघतो की काही साधू लोक कर्मकांडाचे किती औडंबर माजवतात. त्यांच्यासोबत राहणे किंवा त्यांची सेवा करणे सर्वसामान्य माणसाला इतके सोपे नसते. म्हणूनच रविदास म्हणतात, रविदास सोई साधू भलो, जिह मन निर्मल होय, राम भजही विषया तजही, मिथ भाषी न होय. असा साधू बाह्यतः अतिसाधारण मानवही वाटू शकतो, कारण तो स्वतःबद्दल काही सांगतच नाही. म्हणून संत रविदास म्हणतात, रविदास सोई साधू भलो, जौ अपनह अप्पून जताय, सतवादी साचार हई, मन हरी चरणन महलाय. जो स्वतःबद्दल काही सांगत नाही तोच खरा साधू आहे, अथवा जो अतिसाधारण मानव आहे. जो सत्यवादी असून सत्यमय जीवन जगतो आणि आपले मन नेहमी प्रभूच्या नामस्मरणात लावतो तोच खरा साधू होय. खऱ्या साधूचा सद्गुण म्हणजे दुसऱ्याची पीडा जाणणे. अतिशय संवेदनशील असे मन असणारी व्यक्तीच दुसऱ्याचे दुःख जाणू शकते आणि हे दुःख दूर करण्यासाठी नेहमी तत्पर असते. रविदास म्हणतात, रविदास सोई साधू भलो, जऊ जानही परपीर, परपीरा कहू पेखी के, रहवे सदही अधीर. अशा सज्जनाचे चित्त नेहमी निर्मळ असते. अंतर्बाह्य सुचिता हेच त्याचे लक्षण असते. त्यामुळेच कोणतेही छलकपट न बाळगता, इतरांच्या बाबतीत पक्षपात न करता जो क्षमाशील असतो त्याला चांगला साधू म्हणावा असे रविदासांना वाटते. म्हणून ते म्हणतात, रविदास सोई साधू भलो, जो निह कपट निरपच्छ, क्षमाशील अरु सरल मनः, बाहर भीतर स्वच्छ. अशी निष्कपट व्यक्ती अर्थात जो विचार मनात तोच वर्तनात अशीच असणार हे उघड आहे. त्यामुळेच अशा साधूंबद्दल कोणालाही आदरच वाटणार. कारण म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्यामुळे रविदासही म्हणतात,
रविदास सोई साधु भलो, जो पर उपकार कमाय, जै सोई वै सोही करही, आपा नहीं जताय. अशा व्यक्तीला अर्थात कोणताच अभिमान असत नाही. त्याच्या लेखी सुख दुःख समान असते. म्हणून रविदास म्हणतात, रविदास सोई साधु भलो, जिह मन नाही अभिमान, हरस शोक जानई नहीं, सुख दुःख एक समान. अशा साधू पुरुषाचा आणखी एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे त्याची हंसासारखी निरक्षीर विवेक वृत्ती. चांगले काय, वाईट काय, इष्ट काय, अनिष्ट काय याचा विचार करून केवळ रामभजनात तल्लीन असणारी व्यक्ती परमेश्वरावर सर्व काही सोपवून आपले मस्तक प्रभुचरणी अर्पण करणारी व्यक्तीच साधुपदाला जाऊ शकते. म्हणून रविदास म्हणतात, रविदास सोई साधु भलो, जौ हंसा गती होय, काम करम सब छांडिक, राम भजन में खोय. श्रोते हो, खरा साधू ओळखण्याच्या अंतरीच्या खुणा आपल्याला खरा साधू ओळखण्यात तर मदत करतातच, परंतु त्या आपल्याला आपल्यात हे गुण आहेत की नाही याचा आरसा दाखवून अंतर्मुखही करतात. कारण मानवी जीवनाचे उच्चतम मूल्य या सद्गुणांची जोपासना करणे आणि साधू वृत्ती अंगात बाळगणे हेच तर आहे. सद्गुणांचा हा आरसा आपल्या रसाळ व भावपूर्ण दोह्यातून दाखवणाऱ्या संत रविदासांना विनम्र अभिवादन.